नमस्कार, मी उज्ज्वला श्रीरंग टिंगरे. स्पार्क अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. नवरात्री स्पेशल जागर स्त्री शक्तिता या विशेष मुलाखत सदरामध्ये आज आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर अनघा बलदोटे मॅडम. मॅडम सध्या अ, श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज पुणे येथे असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत. तर मॅडमचं मी मनापासून स्वागत करते. नमस्कार मॅडम. तर आपण मॅडमच्या मुलाखतीला सुरुवात करूयात. मॅडम, तुमची कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी थोडक्यात प्रेक्षकांना सांगावी. नक्की. नमस्कार. सर्वप्रथम मी स्पार्क अकॅडमी, मनीषाताई आणि इथल्या सगळ्या कोऑपरेटिव्ह स्टाफचं आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली. कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शैक्षणिक पार्श्वभूमी याच्यामध्ये प्राधान्य मी शैक्षणिक पार्श्वभूमीला जास्त देते. कारण कसं आहे, एक सर्वसामान्यपणे एक चौकोनी कुटुंबातून प्रत्येक जण आलेलाच असतो. पण त्याच्यामध्ये हायलाइट करण्यासारखं जे आहे ते मला सांगायचं इथे महत्वाचं वाटतं. माझे आई-बाबा दोघंही शिक्षक आहेत. माझे बाबा डॉक्टर R.S. जैन हे रिटायर्ड प्रिन्सिपल आहेत. बोर्ड ऑफ स्टडीज युनिव्हर्सिटीच्या BOS ते मेंबर होते. त्यामुळे घरामध्ये कायमच शिक्षणाचं वातावरण होतं. जसं एखाद्याच्या घरामध्ये भरपूर गॅजेट्स असतील, आमच्या घरामध्ये भरपूर पुस्तकं आहेत आणि त्यामुळे पुस्तकांच्या संगतीत पुस्तक वाचणाऱ्यांच्या संगतीत राहिल्यामुळे शिक्षणाची कास धरणं मला फार आवश्यक वाटलं आणि त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व लहानपणापासून कळत गेलं. बरेचसे कोट्स आहेत, शिक्षण कसं महत्वाचं आहे, शिक्षण कसं वाघिणीचं दूध आहे वगैरे. पण ह्याच्यापेक्षाही मला महत्वाचं असं वाटतं की शिक्षण माणसाला उत्तम जगायची कला शिकवतं आणि या संस्कारामध्ये वाढल्यामुळे मला कायमच शिक्षण घ्यावंसं वाटलं. 10वी-12वी सायन्स करून झाल्यानंतर मी BSc केमिस्ट्री मधून केलं. त्यानंतर काही काळ मी योग आणि आयुर्वेद या विषयामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून आवड असल्यामुळे पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर थोड्या काळात कुटुंबाकडे लक्ष देत होते. लहान मुलांच्या प्रायोरिटीज होत्या. त्या निभवता 2008 साली मी इंग्लिश मधून MA करायचा निर्णय घेतला आणि त्यानंतर तो प्रवास पुढे सुरूच राहिला. MA इन इंग्लिश, त्याच्यानंतर MPhil, PhD अशा तऱ्हेने माझा शैक्षणिक प्रवास सुरू राहिला. आता सध्या टीचिंग हे पॅशन असल्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रूपानं गायडन्स करणं, मेंटॉरिंग करणं, शिकवणं काय, सिलेबस प्रत्येक शिक्षक शिकवतोच. पण मेंटॉरिंग करणं, त्यांना वेगवेगळ्या आयामांची ओळख करून देणं, उत्तम जगायला शिकवणं, हाही एक ध्यास असायला हवा प्रत्येक शिक्षकाला आणि या विचारानं वाटचाल सुरू आहे. ओके. मॅडमची प्रोफाईल नक्कीच एकदम डायव्हर्सिफाईड आहे. मॅडमनी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास काही काळ केला होता. तर मॅडम, स्पर्धा परीक्षा ते प्राध्यापक या प्रवासाबद्दल थोडंसं सांगावं. कोणते प्रसंग आणि घटना आहेत ज्यामुळे तुम्हाला स्पर्धा परीक्षा करण्याची प्रेरणा मिळाली? आज प्राध्यापक आहे, इंग्लिश शिकवते. परंतु विद्यार्थी दशेमध्ये जेव्हा असं वाटायचं की आपल्याला सगळ्या डिसिप्लिनचं थोडंफार का होईना नॉलेज असावं. त्यामुळे इंग्लिशही यावं, सायन्सही यावं, कॉमर्सही माहिती असावं. तर स्पर्धा परीक्षा हे एक असं प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाची माहिती असणं आवश्यक असतं आणि ती माहिती आपल्याला केवळ कुठलं तरी एक समोर टार्गेट असेल, लक्ष्य असेल तर आपण खूप सिन्सिअरली करतो. म्हणून स्पर्धा परीक्षेचा एक उद्देश समोर ठेवून मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला कॉलेजमध्ये असताना आणि तो करत असताना मला असं जाणवलं की एनीबडी मस्ट बी अ जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. एनीबडी हू इज अ जॅक ऑफ ऑल ट्रेड्स ही कॅन बी द बेस्ट पर्सन. आणि म्हणून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. ते करत असताना मी वेगवेगळ्या लेवल्स पार करत होते. प्रिलिम्स काय, मेन्स काय. आता कदाचित तुम्हाला असा प्रश्न पडेल की मी प्राध्यापक का आहे? तर मला इथे एक आवर्जून सांगावंसं वाटेल की स्पर्धा परीक्षा पास होणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर अधिकारी म्हणून काम करणं ही खूप वेगळी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा इमोशनल इंटेलिजन्स लागतो. आणि 20 वर्षांपूर्वी या इमोशनल इंटेलिजन्स या एक विशिष्ट फॅब्रिकची ओळख तशी सगळ्यांना नव्हती.
आज आपण मेंटल वेलनेस, इमोशनल इंटेलिजन्स या विषयांबद्दल बोलतो तरी, की अधिकारी म्हणून घ्यायचे जे निर्णय आहेत, त्याचबरोबर तुमच्याबरोबर जे पियर्स आहेत, इतर अधिकारी वर्ग आहेत, त्या प्रेशरचाही कसा आपण पॉझिटिव्ह प्रेशरमध्ये उपयोग करून घ्यायचा आहे. या सगळ्या बारीक-बारीक गोष्टी अ, मला नंतर समजल्या. आज परत मी तेच सांगेन, की टीचिंग हे पॅशन आहे, त्यामुळे मी इथे आहे आणि स्पर्धा परीक्षेनंतर जर मी एखाद्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्टरमध्ये काम केलं असतं, तर कदाचित मला आज मी जितक्या मासेस पर्यंत पोहोचता आलं नसतं. शिकवता आलं नसतं. एक लिमिट्स सेट झाल्या असतात. त्या लिमिटेशन नसाव्या आणि शिकवता यावं म्हणून मी हे क्षेत्र निवडलं. नक्कीच. मॅडम एक पिढी घडवण्याचे काम करत आहेत. तर मॅडम तुमचा आदर्श मार्गदर्शक कोण होतं आणि आहे? खरं सांगायचं तर नोबडी इज परफेक्ट. पण प्रत्येकाकडून आपण काहीतरी शिकावं आणि त्या दृष्टीनंच माणसांना बघावं. कधी-कधी आपल्याला असं वाटतं, की एखादी सिच्युएशन एखाद्या व्यक्तीने क्रिएट केली आहे त्यामुळे अ, इथे काय आहे? आपल्यासाठी हर्डल्स निर्माण झालेत, प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत. पण अशा वेळेस येणारे प्रॉब्लेम्स आपल्यासाठी संधी घेऊन येतात आणि त्या संधी आपण हातात घेतल्या पाहिजे. त्या संधींचा उपयोग करून घेतला पाहिजे. अ, हा दृष्टिकोन मला माझ्या बाबांनी शिकवला आणि त्यामुळे माझे आई-बाबा हे माझे पहिले आदर्श आहेत. आणि मला आवर्जून इथे सांगावसं वाटेल, की जेव्हा मी माझा पी-एच-डीचा विषय निवडला, डॉक्टर सुधा मूर्ती यांच्या लिटरेचरचा मी अभ्यास करत होते आणि जितका जास्त अभ्यास मी करत गेले, तितका साधेपणातलं असामान्यत्व मला भावत गेलं आणि आई-बाबांनंतर मला आदर्श असे वाटतील, तर ते माझे गुरुजन आहेत आणि डॉक्टर सुधा मूर्ती आहेत. या प्रवासात मॅडम तुम्हाला तुमच्या कुटुंबाची कशी साथ मिळाली? खूप छान. जसं असं म्हणतात, की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, नाही का? तसंच एका यशस्वी स्त्रीच्या मागे कुटुंब असतं आणि कधी-कधी कुटुंबाकडून तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीही रिस्पॉन्सेस मिळतात. पण तुम्ही त्याच्याकडे कसं बघता ह्याच्यावर तुमची रिएक्शन अवलंबून असते. आणि ती रिएक्शन नेसेसरीली कन्स्ट्रक्टिव्ह असावी असं मला वाटतं. जर कुटुंबातले सदस्य तुम्हाला अ, वरवर दिसतं आपल्याला, की कुटुंबातल्या सदस्यांकडून आपल्याला पाठिंबा आहे किंवा नाहीये. या दोन्ही गोष्टी तितक्याच सत्य असतात. बॅलन्स असण्यासाठी निगेटिव्ह गोष्टी सुद्धा पॉझिटिव्ह बरोबर असायलाच हव्या. त्यामुळे जर कुटुंबातून तुम्हाला या बॅलन्स करणाऱ्या गोष्टी मिळत असतील, तर कुटुंब आणि कुटुंबातले सदस्य तुम्हाला लाईफ लेसन्स देत असतात. खरंय. जीवन जगण्याचे धडे देत असतात. त्यामुळे कुटुंबातला प्रत्येक सदस्य यानं त्या प्रकारे तुम्हाला साथच देत असतो. तुमच्या बरोबर राहून, तुमच्या विरोधात राहून. आपल्याला ते समजून घ्यायचं असतं. कधी-कधी त्यांचा विरोध हा आपल्याला इतका चॅलेंजिंग वाटतो, की आपल्यामध्ये जिद्द निर्माण होते, की करायचंच आहे, करूनच दाखवायचंय. आणि कधी-कधी तुमच्या बरोबर आहेत ती माणसं तुम्हाला इतकं सांभाळून घेत असतात, की तुम्हाला कळतं, की तुमचं लक्ष्य साध्य झाल्यानंतर तुम्हाला असं वागायचंय बरं का. त्यामुळे प्रत्येक सदस्यानं साथ दिलीये, असं मला इथे सांगावसं वाटेल. पण खरंच. मला आवर्जून जे सांगावसं वाटेल, ती साथ मला माझ्या मुलांनी दिली आहे. माझ्या आई-बाबांनंतर, माझ्या बहिणींनंतर मला माझ्या मुलांनी खूप साथ दिली. कारण माझी मुलं लहान होती. त्यांना जो वेळ द्यायचा होता, त्यांच्या बरोबरीनं अभ्यास करताना त्यांना जो वेळ दिला होता, तेव्हा आई आणि मुलं बरोबरच अभ्यास करत होती आणि ते त्यांनी समजून घेतलं. मी जेव्हा इतर विद्यार्थ्यांचं मातृत्व स्वीकारत होते, ते त्यांनी समजून घेतलं. आणि त्यामुळे मी ऋणी आहे माझ्या आई-बाबांची, माझ्या गुरुजनांची, माझ्या मुलांची. खरंच हा दुर्मिळच योग म्हणायचा, की आई आणि मुलं सोबतच अभ्यास करत होती. हा दुर्मिळच योग म्हणावा लागेल. मॅडम तुम्ही पी-एच-डी केली आत्ताच तुमच्या बोलण्यातून आलं. तर पी-एच-डीच्या प्रवासाबद्दल थोडं थोडक्यात सांगा आम्हाला? जरूर. पी-एच-डी करायच्या वेळेस पहिला तर म्हणजे टेक्निकल गोष्टी तशा सगळ्यांनाच माहिती असतील, की काय प्रवास असतो. वन बाय वन कुठल्या स्टेप्स तुम्हाला करणं आवश्यक असतं.
पण इथे ज्या मेन गोष्टी आहेत त्या मला आवर्जून सांगाव्याशा वाटतील, की विषयाची निवड. त्यानंतर तो विषय किती कन्व्हिन्सिंग आहे आणि त्या विषयाचा आपण कुठल्या अँगलनं अभ्यास करणार आहोत, हे फार महत्वाचं असतं. अ, फार नाही, पण मी 2-3 अशा गोष्टी सांगू इच्छिते इथे, की ज्या कदाचित पुढच्या पी-एच-डी स्कॉलर्सना खूप उपयोगी पडतील. प्रत्येक पी-एच-डी स्कॉलरची एक वेगळी यशोगाथा असते आणि वेगळी शोकांतिकाही असते. बऱ्याच स्टेप्स असतात. शोकांतिका म्हणण्याच्या वेळेस मला असं म्हणायचंय, की काही जण त्याचा ध्यास सोडून देतात कारण खूपच त्यांना अडचणी येत जातात आणि त्या अडचणी अभ्यास करायचा नसतो म्हणून येत नाहीत. तर सिस्टमच्या सिस्टमने निर्माण केलेल्या काही चुकीच्या पद्धतींमुळे त्या अडचणी येत राहतात. त्यामुळे त्या शोकांतिका बनून जातात, की काही विद्यार्थी पी-एच-डीचे स्कॉलर्स तो अभ्यास मध्येच सोडून देतात. काही जणांचं नोकरी करता करता हे सगळं चालू असतं. प्रायोरिटीज बदलत जातात. पी-एच-डी करता करता नोकरी करणं आणि नोकरी करता करता पी-एच-डी करणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे नोकरी करता करता जे पी-एच-डी करतायत त्यांना खूप संघर्ष असतो आणि पी-एच-डी करता करता जे नोकरी करतात त्यांची प्रायोरिटी पी-एच-डी असते. मी पी-एच-डी करता करता नोकरी केली. त्यामुळे ते प्रायोरिटी होती. विषयाचं मी जसं सांगितलं, की सुधा मूर्तींचं लिटरेचर मला खूप भावलं. सोपं लिहिणं हे सगळ्यात अवघड काम आहे आणि डॉक्टर सुधा मूर्ती हे याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी दैनंदिन आयुष्यातल्या घटना इन्फोसिसमध्ये ज्या काही वेगवेगळ्या अनुभव त्यांना येत गेल्या, त्या अनुभवांवर आधारित त्यांनी साहित्य निर्माण केलं. त्यामुळे त्याच्यामध्ये फॅन्टास्टिक काहीतरी लिहिलंय आणि अवघड भाषेत लिहिलंय असं नव्हतं. ते आपल्या हृदयाला भिडणारं होतं. असं वाटत होतं, हो की ही आपल्या मैत्रिणीची कथा आहे. हो की ही आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या कथा आहेत. आणि त्यामुळे हे जास्त आवश्यक आहे. हे आयुष्य आहे. आयुष्याचा अभ्यास करणं जास्त आवश्यक आहे. आणि म्हणून त्याचा अभ्यास करायला घेतले. ती आवड होती म्हणून जमलं. आवड असली की सवड आपोआप होते. ते जमून गेलं. असं. एक्झॅक्टली, म्हणजे मॅडमची आवड हीच त्यांचा छंद बनून गेली आणि ते त्यांचं पॅशन बनलं. तर महिला म्हणून तुम्हाला सध्याची शिक्षण व्यवस्था कशी वाटते आणि जे नुकतंच नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आधी आपण पहिल्या प्रश्नाला सध्याची शैक्षणिक व्यवस्था जी आहे. उत्तर द्यायचा प्रयत्न करते मी. अ, सध्याची शिक्षण व्यवस्था याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर ही विद्यार्थ्यांना परीक्षांवर जास्त फोकस करायला प्रवृत्त करते. त्यामुळे विद्यार्थी विद्येचं अर्जन करण्याची इच्छा असणारा नसून त्याला बिचाराला परीक्षांसाठी तयारी करावी लागते. आणि कदाचित परीक्षा एकदा झाली की त्या पुस्तकांकडे बघायला नको अशी एक इच्छा निर्माण होते त्याच्यामध्ये. बिकॉज खरंच तो त्या परीक्षेसाठीच त्या पुस्तकांशी मैत्री करतो किंवा पुस्तकांतला अभ्यास करतो. पुस्तकांशी मैत्री करायची त्याची राहूनच जाते. आणि अभ्यासाची पुस्तकं वेगळी, अवांतर वाचनाची वेगळी. हा भेद आत्ताच्या जी काही शैक्षणिक पद्धत आहे त्याच्यामुळे आहे. थिअरी शिकतो, पण लाईफ लेसन्स नाही शिकत. स्पर्धा परीक्षा क्रॅक करून अधिकारी होतो, पण तिथले भावनिक प्रेशर्स हँडल करण्याचा जो एक इंटेलिजन्स आहे, तो डेव्हलप करायचा राहून जातो. पी-एच-डी सारखी अत्युच्च डिग्री घेतो, पण समोरची आव्हानं पेलताना विद्यार्थ्यांना पी-एच-डीतून आलेलं एक्स्ट्रीम इंटेलिजन्स पास ऑन करताना कामाच्या ठिकाणचे प्रेशर्स कसे हँडल करायचे हे शिकणंच राहून जातं. आणि त्यामुळे एक द्विधा मनस्थितीत प्रत्येक प्रोफेशन मधला माणूस आज जगतो. कारण ब्रिटिशांनी जी शैक्षणिक पद्धत इथे निर्माण केली त्याच्यामधून आपण उत्तम माणूस बनण्याऐवजी उत्तम क्लर्क बनलो. त्यामुळे नोकरी करा किंवा व्यवसाय करा, पाट्या टाकायच्या. हीच एक धारणा बनून गेली. आणि दुसरी गोष्ट की आहेत याला एक्सेप्शन्स आहेत. प्रत्येक गोष्ट एक्सेप्शननेच प्रूव्ह होते. त्यामुळे एक्सेप्शन्स आहेत, नक्कीच आहेत. याच शैक्षणिक पद्धतीतून नावाजलेले वेगवेगळे लेजेंड्स आपल्याच शिक्षणातून निर्माण झालेले आहेत. पण दोज आर एक्सेप्शन्स. आणि दुसरं एक मला असं सांगावंसं वाटेल की नवीन शैक्षणिक धोरण जे आलंय
ते स्किल डेव्हलपमेंटवर जास्त फोकस करतं. थिअरी शिकतानाच एखाद्या विशिष्ट अ, शाखेचं शिक्षण तुम्ही जेव्हा घेत आहात, ते शिक्षण घेतानाच तुम्ही तुमचं स्किल सुद्धा कसं डेव्हलप करायचंय आणि ती शाखा तुम्ही शिकत असताना इतर शाखांचीही दारं बंद नाहीयेत. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान याचा एक चांगला कॉम्बिनेशन पॅक करून शिकू शकणार आहात. आणि त्याचा उपयोग असा होणार आहे, की जे शिक्षणाचं खूप बेसिक उद्देश आहे शिक्षणाचा, की माणसाला उत्तम माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. ते कदाचित नवीन शैक्षणिक धोरणात आपल्याला अचीव्ह करता येईल, अशी मला आशा आहे. वर पाहता मी जो काही ड्राफ्ट त्याचा पाहिला आहे नवीन शैक्षणिक धोरणाचा, त्याच्यावरून मला असं वाटतं. दुसरा एक जो मुद्दा आहे नवीन शैक्षणिक धोरणातला, ज्याच्यामध्ये अ, विद्यार्थ्यांना फील्डवर जाऊन अनुभव घ्यायचा आहे काही गोष्टींचा. रिसर्च हा मॅन्डेटरी आहे. तर रिसर्च हा प्रत्येक विद्यार्थ्याला करावाच लागणार आहे. आणि तो रिसर्च म्हणजे फक्त इंटरनेटवरून डेटा घेऊन कॉपी पेस्ट करायची गोष्ट नाहीये. हे त्याला त्या रिसर्चच्या ज्या काही नॉर्म्स आहेत त्याच्यावरून लक्षात येतं, की अरे हो, त्याला शिकता शिकता जो रिसर्च करायचा आहे, तो रिसर्च खरोखर रिसर्च, इट विल बी अ डिस्कव्हरी, अनव्हीलिंग द फॅक्ट्स असं असणार आहे. काहीतरी नवीन जन्माला येणार आहे. बरेचदा माझ्या पी-एच-डीच्याही रिसर्च मध्ये मला हा प्रश्न माझ्या इंटरव्ह्यूमध्ये विचारला गेला होता, की या रिसर्चचा समाजासाठी काय उपयोग? तर शिक्षणाचा उपयोग, रिसर्चचा उपयोग, संशोधनाचा उपयोग समाजासाठी फक्त विज्ञान शाखेतून होतो, असा एक गैरसमज निर्माण झाला होता. तो मागच्या शैक्षणिक धोरणामुळे झाला. पण खरं तर अ, आता असं शैक्षणिक धोरण येणार आहे, की समाजाला ज्ञानाच्या कुठल्याही शाखेतून होणाऱ्या रिसर्चचा उपयोग होणारच आहे. मग ते व्यवसायाभिमुख शिक्षण असू दे, मग ते आर्ट्स, कॉमर्स, सायन्स याच्यातून आलेलं शिक्षण असू दे. फक्त या शाखा आता अधिक विस्तृत होणार आहेत आणि त्यामुळे ज्ञानाचे जे हॉरिझॉन्स आहेत तेही विस्तृत होत जातील आणि विद्यार्थ्यांना एक परिपूर्ण शिक्षण, शिक्षण म्हणून शिक्षण घेता येणार आहे. अशी अपेक्षा आहे आणि असं धोरणातून दिसतंय. ओके. शैक्षणिक क्षेत्रामधले तुमचे काही अनुभव सांगाल का? अनुभव खूपच आहेत. त्यातले काही जे नमूद करावेसे वाटतात, आवर्जून नमूद करावेसे वाटतात, ते मी इथे सांगेन. गेल्या 10-12 वर्षात मी जे काही अनुभव केलाय, 10-12 वर्ष झाले मी या क्षेत्रात आहे, शिक्षकी पेशात आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना भेटते, वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षकांना भेटते, वेगवेगळ्या प्रकारच्या ऍडमिनिस्ट्रेटर्सना भेटते. माणूस म्हणून त्यांची वेगळी ओळख होते, विद्यार्थी म्हणून वेगळी ओळख होते, विद्यार्थ्यांच्या पालकांनाही भेटते, तेव्हा एक वेगळी ओळख होते. त्यामुळे आता मी तुमचा प्रश्न थोडा माझ्या पद्धतीनं फिरवून तुम्हाला उत्तर देईन, की बऱ्याच पालकांना असं वाटतं, की अरे माझा मुलगा खरंच शिकतोय का? याला पुढे काय संधी मिळणार आहे? याला नोकरी मिळणार आहे का? हा कमवेल का? असे अनुभव येतात. मग अशा पालकांशी बोलत असताना त्यांना सांगावं लागतं, तो उत्तम माणूस होणार आहे. याची आधी तुम्ही खात्री बाळगा. असं कसं होऊ शकतं? तो चांगला माणूस कसा होऊ शकतो? हे आधी बघा, कारण त्या क्षेत्रात खूप स्कोप आहे आणि खूप रेअरिटी आहे. अ, असं कदाचित तुम्हाला उत्तम माणूस सापडेल. हे आधी बघा. हे पालकांबरोबरचे अनुभव आहेत. विद्यार्थ्यांबरोबरचे अनुभव मी शेवटी सांगेन. दुसरे अनुभव मी तुम्हाला इतर अध्यापकांचे, शिक्षकांचे सांगू इच्छिते. बरेचदा असं होतं, की प्राथमिक शिक्षक, नंतर उच्च माध्यमिक शिक्षक आणि त्याच्यानंतर महाविद्यालयातले शिक्षक, असे वेगवेगळे शिक्षक, त्यांची वेगवेगळी लेव्हल शिक्षणाची. असं आपल्याकडे एक पद्धत आहे, की हायेस्ट शिक्षण जे आहे ते ना कॉलेजातल्या विद्यार्थ्यांना हवं आणि लहानात लहान मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांचं एक एव्हरेज शिक्षण असेल चालेल, ग्रॅज्युएशन असेल चालेल. पण खरं पाहता जी लहान मुलं असतात त्यांना 2 तास का होईना, 3 तास का होईना,
त्यांच्या प्रश्नांना, त्यांच्या क्युरिओसिटीला उत्तर देतानाची जी लेव्हल लागते, ती खरं तर हायेस्ट एव्हर लेव्हल असते. पण असं आहे आपल्याकडे एक पद्धत आहे आणि जे उच्च माध्यमिक लेव्हलला शिकवतात, त्या शिक्षकांचं हायेस्ट लेव्हलचं ज्ञान असतं. असं म्हटलंय संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, की "घडा भरला ज्ञानानं सुधा." की तो घडा मग फार खणखणाट करत नाही, फार आवाज करत नाही. तर असे ज्ञानाने वाकलेले, फळांनी वाकलेले कसे वृक्ष असतात, तसं ज्ञानानं विनम्र झालेले अध्यापक. असे अध्यापक अ, त्यांच्या ज्ञानाचा खरोखर उपयोग विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी कितपत प्रयत्नशील असतात? हा एक प्रश्न मला गेल्या 10-12 वर्षात पडलेला आहे. आणि दुसरं मला असं वाटतं, की ती कळकळ राहते का शिल्लक? अ, जी विद्यार्थ्यांना घडवण्यामागे कळकळ लागते, ती कळकळ शिल्लक राहत नाही. कारण अध्यापक किंवा प्राध्यापक शिकवण्याव्यतिरिक्त खूप इतर कामं करत असतो आणि त्यामुळे तो जो स्पार्क आहे, तो राहून जातो. विद्यार्थ्यांच्यातलाही स्पार्क जो असतो, तोही त्या अध्यापकाकडून नोटीस केला जात नाही. कारण तो स्वतःच इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेला असतो, की त्याचं हे करणंच राहून जातं. आणि आता मी येते विद्यार्थ्यांच्या अनुभवाबद्दल. मला वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी भेटले. भारतातल्या खेड्यापाड्यांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांपासून फॉरेन विद्यार्थ्यांपर्यंत मी सगळ्यांनाच इंग्लिश शिकवलंय. याचबरोबर मला विद्यार्थ्यांचेही काही अनुभव आले. ते सांगताना मला जास्त आनंद होईल कारण स्पार्क अकॅडमी आणि त्यांचे विद्यार्थी यांच्यासाठी कदाचित हे अनुभव जास्त महत्त्वाचे असतील. अ, सुरुवात करते मी एका विद्यार्थ्याचा अनुभव जो मला एस-पी कॉलेजमध्ये मी जेव्हा शिक्षकवत होते, तेव्हा आलेला आहे. एस-पी कॉलेजमध्ये बरेचसे विद्यार्थी हे रुरल भागातून आलेले होते. ज्या वर्गांना मी शिकवत होते त्या वर्गांमध्ये आणि ह्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांची संख्या खूप मोठी होती. प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते आणि त्यामुळे मला त्यांच्याशी जेव्हा मी गप्पा मारायचे, त्यांचं ध्येय विचारायचे, की काय आहे तुम्ही पुण्यात इतक्या लांब तुमच्या गावाकडून पुण्यामध्ये आलेला आहात, तर तुमचं काहीतरी ध्येय असेल, काय प्लॅन आहे तुमचा? तर तेव्हा लक्षात असं आलं, की यातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांकडे त्यांना येत्या 5 वर्षामध्ये काय करायचंय, याचं योग्य मॅनेज असं वेल मॅनेज्ड असा प्लॅन तयार होता आणि तो प्लॅन करताना जवळ-जवळ प्रत्येक विद्यार्थ्याकडे एक कॉमन गोष्ट होती, की आम्हाला इंग्लिश बोलायला शिकायचंय. आम्हाला उत्तम इंग्लिश बोलता आलं पाहिजे. आम्हाला ग्रामर येतं. पण बोलायला म्हटलं तर आमचे विचार आधी मराठीतून येतात आणि मग त्यानंतर आम्ही ट्रान्सलेट करतो आणि ट्रान्सलेट करतानाचा जो एक मधला लॅक असतो, एक वेळ जातो, तो वेळ न जाता आम्हाला उत्तम फ्लोमध्ये इंग्लिश बोलता आलं पाहिजे. तर याच पार्श्वभूमीवरचा हा अनुभव आहे. एक विद्यार्थी होता आणि त्याला स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना स्पोकन इंग्लिशसाठी मी काय करू? असा एक प्रश्न पडला. रेग्युलर लेक्चर झाल्यानंतर तो बाहेर येऊन मला विचारलं त्यानं, की "मॅडम मला ना इंग्लिश बोलायला शिकायचंय, तर मी स्पोकन इंग्लिशसाठी काय करावं?" तर मी म्हटलं, तूही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोयस का?" तर म्हणे, "हो." आणि मला असं वाटतं, की जेव्हा मी प्रिलिम्सची तयारी करतो, मेन्सची तयारी करतो, तेव्हा मी सायमल्टेनियसली स्पोकन इंग्लिशचीही तयारी केलीच पाहिजे. तर म्हटलं, "अरे प्रिलिम्स तर कर, आधी तू मेन्स पास हो." ती खूप लाँग प्रोसेस आहे ती. इट टेक्स अ लॉट ऑफ टाईम. का आत्तापासून याच्यामध्ये वेळ घालवतोयस, तुझी एनर्जी घालवतोय? तर म्हटलं, "नाही, नाही मॅडम, असं नाहीये. माझं ना एक दिवसाचा एक टाईम टेबल आहे." आणि त्या टाईम टेबलमध्ये मी इंग्लिशसाठी एक वेगळा तास ठेवलेला आहे. मला त्या तासात काय करू याच्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करा. मला गंमत वाटली ऐकून. नुकतंच 12वी झालेला मुलगा होता. मला वाटलं 12वीच्या बोर्डाच्यासाठी त्यानं जे काही टाईम टेबल तयार केलं होतं, ती सवय त्यानं पुढे चालू ठेवलेली आहे आणि कदाचित इथे आता त्याला अ, कुणाचंही असं प्रेशर नाहीये, आई-बाबा म्हणा किंवा शिक्षक म्हणा. आता हा इथे वसतिगृहात राहतोय. त्यामुळे कदाचित याला प्रेशर नसतं आहे. म्हणजे हा सेल्फ ड्रिव्हन आहे.
स्वतःला जे काही मॉनिटरिंग लागतं ते हा करतोय. सेल्फ डिसिप्लिन्ड आहे आणि मला खूप कौतुक वाटलं त्या मुलाचं, की जेव्हा आपण असं बघतो की आई बाबा सांगतायत, आई बाबा लक्ष देतात, तेव्हा अभ्यास करणारी मुलं वेगळी असतात. शिक्षकांनी काहीतरी परीक्षा लावल्या आहेत त्यासाठी अभ्यास करणारी मुलं वेगळी असतात. आणि जी स्वयंशिस्त, स्वयंप्रेरित मुलं असतात ती खरं पुढे जातात. तर मी त्याच्याशी बोलत राहिले आणि बोलताना माझ्या लक्षात आलं की याचं वाचन उत्तम आहे. म्हणून मी त्याला 2-3 एक्सरसाइज सांगितले की अरे, तू जी पुस्तकं मराठीतून वाचली आहेत ती पुस्तकं इंग्लिश मधूनही ट्रान्सलेट झालेली आहेत किंवा ओरिजिनल इंग्लिश मध्ये आहेत आणि मराठीतून तू ती वाचली आहेस, तर तू असं कर, जी ओरिजिनल इंग्लिश पुस्तकं आहेत ना ती वाच. आणि दुसरं म्हणजे तू ऑडिओज आणि व्हिडिओज ऐक, बघ. म्हणजे तुला खरोखर बोलतानाची जी स्किल यायला हवेत ते स्किल्स लवकर जमून जातील. कारण एकतर वाचन किंवा लिसनिंग प्रॅक्टिस हे इंग्लिश बोलता येण्यासाठी जास्त आवश्यक असतं. मला सांगायला खूप आनंद होतो की या मुलाला मी जर आज सांगितलं असेल तर तो दररोज येऊन मला त्याच्या रोजच्या प्रगतीबद्दल सांगायचा, जे आवश्यक खरं तर मी माझ्याकडून त्याला कंपल्सरी केलेलं नव्हतं. पण अतिशय भक्तिभावानं, मला खरंच म्हणजे आय मीन इट, अतिशय भक्तिभावानं हा मुलगा मला रोज येऊन हे सांगायचा की तुम्ही मला ही बातमी वाचायला सांगितली होती मॅडम रोजच्या पेपर मधली, मी ती वाचली. मी या पेपर मधून वाचली, त्याही पेपर मधून वाचली, समजून घेतलं, त्याचा कंपॅरेटिव्ह अभ्यास केला आणि ना मी हा ऑडिओ ऐकला आणि ह्याच्यातले मला हे शब्द समजलेलेच नाहीयेत. म्हणजे स्वतः अभ्यास करत असताना त्यानं याचंही भान ठेवलंय की करंट अफेअर्स मधून तो जे काही शिकतोय तेही इंग्लिश मधून शिकलं पाहिजे. म्हणजे फक्त भाषा येणं हे महत्वाचं नाहीये, त्या भाषेतून सध्या काय चाललंय ते समजून घेणं हे आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा उपयोग तो पुढच्या कारकिर्दीमध्ये करू शकेल. मला इथे सांगायला खूप आनंद वाटतो की या मुलानं पुढे स्पर्धा परीक्षा पास होऊन, अधिकारी होऊन सुद्धा शिक्षक म्हणून जे काही जाण आहे ती त्यानं कायम ठेवली. आणि असेच विद्यार्थी शिक्षणाचं एक जे कल्चर असतं ते अबाधित ठेवतात. नक्कीच मॅडम. जे ग्रामीण भागातून येणारी जी मुलं असतात तर ती खूप खडतर परिस्थितीतून आलेली हो. असतात आणि त्यांना ती जाणीवही असते. परंतु तुम्ही जसं म्हणाला की इंग्लिश विशेषतः स्पोकन इंग्लिश संदर्भात त्यांना जो न्यूनगंड असतो तो स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये खूप जास्त दिसतो. आणि नक्कीच तुम्ही जे सांगितलेला जो एक्सरसाइज आहे तो मुलांनी केला पाहिजे. म्हणजे ऑडिओ ऐकणं असेल, न्यूजपेपर वाचणं असेल इंग्लिश मधले, तर तो केला पाहिजे, जेणेकरून त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढेल. ठीक आहे. तर या महिला म्हणून जडणघडण होत असताना तुम्हाला कोणती आव्हानं आली आणि त्याचा सामना तुम्ही कसा केला? या संदर्भात थोडं प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. महिला म्हणून जडणघडण, मुळात स्त्रीची जडणघडण घरापासूनच सुरू होते. खरं तर तिचा संघर्ष हा आईच्या गर्भापासूनच सुरू होतो. ती या पृथ्वीवर अवतीर्ण होऊ शकतेय की नाही, इथपासून सगळे प्रश्न असतात. त्यामुळे तो संघर्ष तिच्या जन्मापासून सुरू होतो असं मला वाटतं. आणि त्यानंतर आता आपण विचारलेल्या प्रश्नाकडे वळूया की जडणघडण, जर तू मुलगी आहेस म्हणून हे असं असं जर असेल तर ती महिला म्हणून जडणघडण असेल. पण मला हे सांगायला खूप आनंद वाटतो की घरातून जे पहिलं शिक्षण सुरू होतं आई बाबांकडून, त्याच्यानंतर शाळेतून जे शिक्षण सुरू होतं, त्या पूर्ण प्रवासामध्ये घरातल्याही आणि शाळेतल्याही आणि समाजामधीलही त्या प्रवासामध्ये मुलगी म्हणून एक वेगळी ट्रीटमेंट असं घरातून कधी मिळाली नाही की तू मुलगी आहेस म्हणून अमुक एक कर किंवा अमुक एक करू नको. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हाही नाही. पण हे चित्र बदललं. नंतर हे चित्र बदललं. जेव्हा खरोखर नोकरी करायला लागलो. करिअर हा एक विशिष्ट करिअर आपल्याला आता करायचं आहे. आणि त्या करिअरमध्ये जेव्हा वाटचाल करायला सुरुवात केली, तेव्हा हा जो एक वेगळा भाग आहे महिला म्हणून, हा जास्त अनुभवाचा. आणि याचे अनुभव मी तुम्हाला सांगेन, कारण ग्रॉस काहीतरी सांगण्यापेक्षा मी तुम्हाला छोटासा अनुभव असा सांगेन की जो मला
इथे सगळ्याच स्त्रियांना काहीतरी मेसेज देईल असं वाटतं. कदाचित हा अनुभव असाही असेल की इतर मुलींना वाटेल की हो, हा माझाही अनुभव आहे. म्हणून मी तो सांगतेय. आणि त्याला कसं टॅकल करावं तेही मी नक्की सांगेन. मी करू शकले नाही हेही मी खूप प्रामाणिकपणे इथे नमूद करेन. पण करता येऊ शकतं असंही मला वाटतं. आपण मगाशी माझ्या पी-एच-डीच्या प्रवासाबद्दल बोलत होतो आणि मी म्हटलं की आवड असली की सवड होतेच. तर या पी-एच-डीच्या प्रवासामध्ये अ, विषय निर्माण करायचा किंवा विषय सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला खरोखर मार्गदर्शन करू शकेल असा गाईड किंवा जो सुपरवायझर आज त्याला म्हणतात, असा गाईड निवडावा. म्हणून अ, काही सीनियर प्रोफेसर्सना जाऊन भेटा, असं मला विद्यापीठाकडून सांगण्यात आलं, की तुम्ही तुमचा गाईड निवडणार आहात, तर तुम्ही बोलून घ्या त्यांच्याशी, की त्यांच्याकडे सीट आहे का? त्यांच्याकडे आता रिसर्च स्कॉलरसाठी वेळ द्यायचा आहे, तो आहे का? तर या वाटाघाटी म्हणण्यापेक्षा ही एक प्रिलिमिनरी बोलणी असतात, ती करण्यासाठी, की तुम्ही माझं गाईड व्हाल का? म्हणून मी खूपच प्रतिष्ठित कॉलेजमध्ये काम करणाऱ्या अतिप्रतिष्ठित व्यक्तीकडे हे विचारायला गेले, की ज्यांचं इंग्लिश साहित्य याच्यामध्ये खूप मोठं नाव आहे, नाव होतं आहे. तर त्यांना हे विचारायला गेले, की "का हो सर, तुम्ही माझे गाईड व्हाल का? मी या विषयामध्ये पी-एच-डी करू इच्छिते. माझं प्रपोजल मान्य झालेलं आहे आणि आता गाईड निवडण्याची वेळ आहे. तर तुम्ही मला मार्गदर्शन कराल का? मी ग्वाही देते, की मी दिलेल्या वेळेमध्ये हा पूर्ण प्रबंध सादर करेन आणि कुठलाही इन्कन्व्हिनियन्स तुम्हाला होऊ देणार नाही. तुम्ही म्हणाल तसं मी व्यवस्थित काम करेन." यावर महाशयांचं उत्तर असं होतं, की कसं आहे ना, मी वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनार्ससाठी, कॉन्फरन्ससाठी जात असतो. त्या ठिकाणी अ, माझ्याबरोबर माझे रिसर्च स्कॉलर विद्यार्थी जे असतात, ते येतात, ते राहतात माझ्याबरोबर. "तू महिला आहेस. तुला हे करणं चालेल? जमेल? तुझ्या घरून परवानगी मिळेल का?" तर ही एक छोटीशी अट आहे, की मी जिथे जाईन तिथे यू शुड फॉलो मी. आणि तेव्हा मला हे लक्षात आलं, की माझ्याकडे एक रिसर्च स्कॉलर म्हणून न बघता, एक महिला म्हणून बघितलं जातंय. आणि हा एक अनुभव मला त्या क्षणी आला. खूप सभ्य भाषेमध्ये मला एक सिग्नल दिला गेला, की नाही, अ, तू माझी विद्यार्थिनी होऊ शकत नाही. आणि तेव्हा मला हे जाणवलं, की अशा काही असे काही क्षण येतील, की जेव्हा मला असं वाटेल, की मी हा प्रवास करू नये. तेव्हाही असंच वाटलं, की कदाचित मी पी-एच-डी करू शकणार नाही. कारण मला असं वाटत होतं, की हे सरच माझे गाईड होऊ शकतात. त्यांना खूप ज्ञान आहे या क्षेत्रातलं. त्यांनी व्हावं, त्यांनी मला मार्गदर्शन करावं. मी खूप कट्टू झाले. परत आले. काही दिवस मी शांत राहिले. असाही विचार केला, की आपण विषय बदलूया. गाईड बदलता येतील. पण नाही, विषयाची आवड होती. आणि त्यांनी जी विचारणा केली होती, ती मला नक्की मान्य करता येणार नव्हती. त्यामुळे असे काही अनुभव मला आले, महिला म्हणून जडणघडण होताना, जर तुम्ही म्हणता. त्याच्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात खरोखर मी जेव्हा पूर्ण वेळ प्राध्यापिका म्हणून काम करायला लागले, तेव्हा तर पहिला अनुभव जो आला, की अ, महिला शिक्षिका ज्या असतात, ज्या शिक्षिका असतात, त्यांनी अ, स्वतःला विद्यार्थ्यांपासून काही अंतरावर ठेवावं, जेणेकरून त्यांची अथॉरिटी निर्माण होईल. त्यांनी विद्यार्थ्यांशी मैत्री करू नये. असे अनुभव मला काही ठिकाणी आले आणि मला खूप जाणीव आहे या गोष्टीची, की जर मी महिला नसते, तर हे बंधनं पाळण्याची गरज मला निर्माण झाली नसती. आणि या पार्श्वभूमीवर मी जे काही शिकले, ते इथे मला सांगावसं वाटेल, की पहिल्यांदा महिला महिलांनी स्वतःला सबला करण्याची गरज आहे आणि नंतर सक्षमीकरण जे काही तुम्ही म्हणताय, की अ, आधी त्यांनी सेफ राहावं, स्वतःला सेफ करावं आणि मग एम्पॉवरमेंट करावी. जर महिला अस्तित्वातच उरल्या नाही, तर एम्पॉवरमेंटची गोष्ट आपण करूच शकत नाही, असं वाटतं.
नक्कीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जो काही आपण ग्लास सिलिंग इफेक्ट नावाची कन्सेप्ट बघतो, त्याचा अनुभव आणि सामना मॅडमना देखील करावा लागलेला आणि त्याच्यावर मॅडमनी सक्सेसफुली मात देखील केलेली आहे. तर नक्कीच आपणही त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. आता मॅडम, महिलांसाठी कोणते इन्स्टिट्यूशनल आणि सामाजिक बदल तुम्ही सुचवाल? आणि समाजात महिला सक्षमीकरण संदर्भात कोणकोणते बदल झाले पाहिजेत? आत्ताच आपण बद्दल बोललात. तर कोणकोणते असे बदल झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आणि त्याच्यासाठी आपण कोणती ठोस पावले उचलू शकतो? असं खूप गहन आणि कदाचित या मुलाखतीचा कोर प्रश्न हा आहे असं मला वाटतं. पहिल्यांदा धन्यवाद की तुम्ही हा प्रश्न इथे उपस्थित केला. हा प्रश्न तुमचा, माझा नसून समस्त महिला वर्गाचा आहे असं वाटतं. आणि त्यामुळे आपण एक-एक करून या प्रश्नाला उत्तर देऊया. पहिलं जे तुम्ही म्हणताय की संस्थात्मक बदल. आज तुम्ही बघाल की जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कर्मचारी आहेत. मग ते सरकारी क्षेत्र असेल किंवा प्रायव्हेट सेक्टर असेल, सगळीकडे महिला कर्मचारी आहेत. त्यांना अ, त्या ज्या ठिकाणी कार्यरत आहेत, तिथे महिलांना कुठल्या कुठल्या पातळींवर संरक्षण आहे आणि देण्यात येऊ शकतं, याच्यावर खरोखर विविध अंगाने अभ्यास करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, महिला कधी ना कधी माता होणार आहेत आणि लग्न झाल्यानंतर ज्या काही कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, त्या महिलांसाठीच्या जास्त आहेत. आणि पेड मॅटर्नल लीव्ह हा एक खूप क्रुशियल विषय जो आहे तो इतर ठिकाणी कदाचित समाधानकारकरित्या सोडवण्यात आलेला नाहीये. की जे काही गरोदरपणामधली रजा असते, त्यानंतर बाळ झाल्यानंतरची जी रजा असते, या रजांची तरतूद, पगारी रजांची तरतूद ही प्रत्येक प्रकारच्या कामामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये करण्यात यावी. काही कार्यक्षेत्रात ती आहे, पण सगळ्या ठिकाणी ती नाही. याचबरोबर कदाचित हा विषय पॅरलल नाहीये म्हणून ओमिट केला गेलेला आहे. कधी चर्चेलाच जात नाही, की पित्याचीही तेवढीच जबाबदारी असते कुठल्याही बाळासाठी. म्हणून पेड पॅटर्नल लीव्ह सुद्धा असाव्या, जेणेकरून त्या महिलेला सहाय्य मिळेल बाळाचं संगोपन करण्यामध्ये आणि बरोबरीनं सहाय्य मिळेल, अशी तरतूद आपल्याकडे करण्यात यावी, असा एक सजेशन आहे माझं. दुसरं असं की आयसी कमिटी असते प्रत्येक ठिकाणी, की बरोबर. सेक्शुअल हॅरासमेंट ॲट वर्क प्लेस हा एक खूप महत्वाचा मुद्दा नजीकच्या काळामध्ये चर्चेत येतो. पण तुम्ही जर बघाल की आयसी कमिटी जी असते ती आतल्याच लोकांनी बनलेली असते आणि त्याकडे आलेली जी तक्रार आहे, ती तक्रार कधी लॉजिकल एंडला पोहोचतच नाही. आणि त्यासाठी वेगवेगळी कारणं आहेत. का पोहोचत नाही, तर बेसिक कारण हे आहे की याच्यामध्ये बाहेरचा माणूस इन्क्लूड करून घेतला जात नाही किंवा तो असला तरी लागेबांधे असलेला असतो. त्यामुळे त्या स्त्रीची जर खरंच काही तक्रार असेल, तर तिला न्याय मिळण्यासाठी कुठलीही व्यवस्था अस्तित्वात आहे असं वाटत नाही, जरी आयसी कमिटी असली तरी. त्यामुळे आलेल्या तक्रारी, त्यांचं निवारण झालंय, अशा उदाहरणं दिसत नाहीत. असल्या तरी खूप कमी आहेत. आणि पुढचा फार महत्वाचा जो मुद्दा मला इथे नमूद करावासा वाटतो, ह्याच्यामध्ये मी महिला असं न म्हणता मुलींपासून अगदी कुठल्याही वयोगटातल्या महिला, त्यांच्यासाठी मला हे फार महत्वाचं वाटतं. सोशल मीडिया जे आहे ते प्रत्येकासाठीच खूप इनएव्हिटेबल म्हणजे अजिबात टाळता येणार नाही असं मीडियम आहे. मग त्या लहान मुली असू दे किंवा कुठल्याही वयोगटातल्या महिला असू दे. आणि कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडियावर आपले दैनंदिन उपक्रम टाकणं हे त्यांना इतकं रुटीन होऊन गेलेलं आहे की त्यामुळे सायबर क्राईम्स घडतात. सगळ्या प्रकारचे मी एक तुम्हाला ग्रॉस सांगते की सायबर क्राईम्स घडतात. आपल्याला इथे सगळ्यांनाच माहितीये की कुठल्या कुठल्या प्रकारचे क्राईम घडतात. त्यामुळे जर मुलींना असलेलं जे सायबर रिलेटेड थ्रेट्स आहेत, त्याचा लिटरसी प्रोग्राम होण्याची गरज आहे असं मला वाटतं. की मुलींना सांगण्यात यावं की तुम्ही वेगवेगळे जे ऍप डाउनलोड करता, पटापट सगळ्या प्रायव्हसी टर्म्स तुम्ही क्लिक करत जाता आणि ते ऍप डाउनलोड करता, तेव्हा नकळत तुमची माहिती तुम्ही इतर बऱ्याचशा सेक्टर्समध्ये
विदाऊट एनी ऑब्जेक्शन देऊन टाकत असता. तुम्हाला माहितीही नसतं की तुमची माहिती कुठे जाते, तुमचा प्रोफाईल फोटो कुठे कुठे जातोय, तुमच्या दैनंदिन ऍक्टिव्हिटीज कुठे कुठे पोहोचतायत. तर त्यावेळेस महिलांसाठी म्हणून सायबर अवेअरनेस, सायबर क्राईम अवेअरनेस प्रोग्राम हे संस्थात्मक तसंच सामाजिक लेव्हलवरही घेण्यात यावे. आणि नुसतं लेक्चर देऊन हे होणार नाहीये साध्य. त्या मुलींना हँड्स ऑन एक्सपेरिमेंट द्यावेत, की घे बरं तुझा मोबाईल, बघ बरं कितीतरी ऍप्स तू डाउनलोड केलेत, त्याच्यामध्ये तू कुठे कुठे टिक केलंयस, त्यानं या गोष्टी झाल्यात बरं का. असं पर्सनल कोचिंग ट्रेनिंग देण्यात यावं, किंवा नाही पर्सनल तर निदान सायबर सेक्टर मधल्या, सायबर क्राईम सेक्टर मधल्या तज्ज्ञांनी वेगवेगळ्या वयोगटातल्या महिलांना घेऊन हे हँड्स ऑन एक्सपेरिमेंट्स केले पाहिजेत, असं मला आवर्जून इथे सांगणं असं वाटतं. आणि याच सायबर क्राईम मध्येच जे इन्क्लुडेड आहेत, की प्रोफाईल जे असतं त्याच्यामध्ये हे दिसतंच की कुठल्या क्षेत्रामध्ये एखादी महिला काम करते, आणि त्यामुळे कदाचित तिला ज्या सायबर थ्रेट्स आहेत त्या वेगवेगळ्या लेवलवरून येत असतात आणि तिला याची काही कल्पनाच नसते. बऱ्याचदा ती हे लपवण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचदा तिला तिच्या कौटुंबिक इमेजची, समाजातल्या इमेजची काळजी वाटते. आणि महिलांनी या इमेज मधून बाहेर येण्यासाठी त्यांचं प्रबोधन केलं जावं, की त्यांना एक मुक्त आयुष्य जगता यावं. आणि इथे मुक्ततेच्या अवाजवी कल्पना नाहीयेत माझ्याही, पण त्या मुक्ततेच्या नावाखाली त्यांना भीतीपासून मुक्ती मिळावी. आणि जे सायबर रिलेटेड गुन्हे आहेत ते नकळत त्यांच्या बाबतीत घडू नयेत, या विषयावर प्रबोधन दोन्हीही स्तरांवरून, सामाजिक आणि संस्थात्मक, व्हावं अशी एक सूचना मला इथे करावीशी वाटते. अशा असंख्य गोष्टी आहेत. बऱ्याचदा महिला डोमेस्टिक व्हायलन्सच्या शिकार असतात, मुली असतात, महिला असतात, कॉलेज विद्यार्थिनी असतात, बऱ्याचशा महिला कर्मचारी असतात ज्या याची वाच्यता करत सुद्धा नाही. बऱ्याचदा त्यांना हे माहितीच नसतं की हा गुन्हा आहे, त्यांना हेही माहिती नसतं की हे नकोसं आहे पण कुठे सांगावं. या बाबतीतलं त्यांचं प्रबोधन जर करण्यात आलं तर कदाचित त्या एकजुटीने उभ्याही राहतील. त्यांना लिटरसी प्रोग्राम्सच्या द्वारे हे सांगण्यात यावं, त्यांच्यासाठी एक यंत्रणा कायम कार्यरत असावी असं वाटतं. नक्कीच महिला सक्षमीकरणासंदर्भातले जे उपाय आणि ज्या काही सूचना मॅडमनी दिलेल्या आहेत त्या नक्कीच व्हॅलिड आहेत. कारण की आपण बघतो इंटरनल कमिटी असेल किंवा लोकल कमिटी असेल, तर ती कधी-कधी स्थापन झालेली असते, काही ठिकाणी नसतेही आणि जिथं असते तिथले लूप होल्स काय असतात ते मॅडमनी आज प्रत्यक्षात आपल्याला सांगितलेले आहेत. आणि जे काही पॅटर्निटी लिव्ह आहे, मॅटर्निटी लिव्ह सोबत पॅटर्निटी लिव्ह देखील असली पाहिजे आणि जी मॅटर्निटी लिव्ह आहे ती फक्त ऑर्गनाइज्ड सेक्टरसाठी नसून तर ती अनऑर्गनाइज्ड सेक्टरसाठी देखील एक्झॅक्टली. असली पाहिजे. ह्या ज्या मॅडमनी सजेशन दिलेले आहेत त्या नक्कीच घेण्यासारख्या आहेत आणि त्या इम्प्लिमेंटेशन झाल्या पाहिजे त्या आणि त्या कदाचित लेवलला. मला असं वाटतं की जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास विद्यार्थी करतात ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्टरमध्ये जाणार आहेत, एक्झॅक्टली. सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जाणार आहेत, त्यामुळे कुठल्याही क्रांतिकारक बदलाची सुरुवात त्यांच्यापासून होते. आणि त्यांनीही त्यांची जबाबदारी म्हणून जर स्वीकारली तर कदाचित त्या पॉवर सेंटरचा योग्य वापर, योग्य उपयोग ते करू शकतात. एक्झॅक्टली. म्हणजे आपण चेंज मेकर किंवा मी इथे जाऊन प्रशासनात जाऊन हे करणार आहे. पण ऍक्च्युअली आपण या गोष्टींकडे लक्ष दिलं तर खरंच आपण एक चेंज मेकर म्हणून काम करू शकतो, असं मला वैयक्तिकरित्या वाटतंय. मॅडम, महिलांनी सक्षम बनण्याचे समाजाला काय काय फायदे होऊ शकतात आणि म्हणजे त्याचा सकारात्मक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय पडू शकतो, असं तुम्हाला वाटतं? आज आपण दोन महिला इथे बसून गप्पा मारतोय आणि याचा मला वाटतो की खूप मोठा उपयोग एका विशिष्ट गटाच्या मुलींना आणि मुलांना आणि विद्यार्थ्यांना होणार आहे. तर हे एक उदाहरण झालं, नाही का? म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तराची सुरुवातच मला या उदाहरणानं करावीशी वाटते, की आज प्रबोधन जे आहे ते स्त्रिया ज्या ममतेनं, ज्या कळकळीनं करू शकतात, तेवढं मला असं वाटत नाही की एक जो नॅचरल निसर्गानं दिलेला जो फरक आहे स्त्री आणि पुरुषामध्ये, तर स्त्रीमध्ये जे मातृत्वाचे गुणधर्म असतात त्यामुळे विद्यार्थ्याला ती ज्या पद्धतीनं ग्रूम करू शकते,
ते युनिक असतं. मी अजिबात इथे असं म्हणणार नाही की पुरुषांना हे जमत नाही. मी हे असं नमूद करू इच्छिते की निसर्गदत्त जे काही फरक आहे त्याच्यामध्ये स्त्रीकडे आलेली शक्ती जी आहे ती या या विशिष्ट पद्धतीने वापरता येऊ शकते. आणि दुसरी गोष्ट असं आहे की स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना पूरक असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्पर्धा लावण्यापेक्षा, एखाद्या जेंडरला कमी लेखण्यापेक्षा त्या दोघांमधल्या वेगवेगळ्या बलस्थानांचा योग्य पूरक वापर करता यावा आणि अशी विचारधारा जर सुरू केली तर ते खरं सक्षमीकरण असेल दोन्हीही जेंडर्सचं. दुसरी गोष्ट जी आहे सक्षमीकरणाबद्दल मला असं वाटतं की मुळात आपण अबला आहोत हा विचार जेव्हा स्त्री करते तिथेच ती सक्षमीकरणाची सगळी दारं बंद करते. त्यामुळे तिच्यात कॉन्फिडन्स निर्माण होण्यासाठी आधी प्रयत्न तिच्या माइंडसेट मध्ये केला पाहिजे. बिकॉज माइंडसेट इज एव्हरीथिंग. तिनं मनानं हे घेतलं पाहिजे की नाही, स्त्री असले म्हणून काय, ती एक मनुष्य आहे आणि स्त्री म्हणून मला निसर्गानं काही विशिष्ट शक्ती दिलेल्या आहेत. तिच्या मनात जर हे निर्माण आधी झालं आणि ते इतरांनी निर्माण करू दिलं, होऊ दिलं, तिला स्त्री म्हणून स्वतःला कॅरी करण्यात आनंद वाटला, ती जर स्वतःवर प्रेम करायला शिकली तर हे सगळं शक्य आहे. ही पहिली स्टेप आहे खरं तर. बाकी डिग्री मिळवणं, शिक्षण घेणं, नोकरी मिळवणं, व्यवसाय करणं, ते करता करता आज जे पॅरामीटर आहे, वन ऑफ द पॅरामीटर्स इज फायनान्शियल एम्पॉवरमेंट, फायनान्शियल इंडिपेंडन्स. हे सगळं ओघानं येणार आहे. फायनान्शियल लिटरसी एस्पेशली फॉर विमेन इज व्हेरी मच नेसेसरी. आणि ते कदाचित की मी कमवते पण माझा पैसा माझा नवरा हँडल करतो, माझे सीए हँडल करतात, मी काही त्याच्यात लक्ष घालत नाही, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कुठेतरी फायनान्शियल लिटरसी फॉर विमेन खूप लहान वयापासून हा उपक्रम सुरू झाला पाहिजे असं वाटतं. आणि दुसऱ्या गोष्टी आहेतच ज्या मी आधी सांगितल्या की अवेअरनेस ऑफ मेनी अदर क्राईम्स, थिंग्स आणि फंडामेंटल राईट्स जे आहेत, जे काही फक्त नो जेंडर बायस, जे फंडामेंटल राईट्स पुरुषांसाठी आहेत ते स्त्रियांसाठी सुद्धा आहेत, पण स्त्रीला ते आपल्यासाठी सुद्धा आहेत असं वाटत नाही. तर त्याबद्दलही तिनं जे काही तिचं शिक्षण घेतेय ती त्यामधून तिचं ग्रूमिंग घडलं पाहिजे, तिला स्टेज मिळालं पाहिजे. प्रत्येक घरामध्ये आपण असं बघतो की स्त्रीला भारतीय संस्कृती हे खूप म्हणजे खूप घिसापिटा असं एक स्टेटमेंट आहे की भारतीय संस्कृतीनं स्त्रीला देवता मानलेलं आहे आणि याच विधानाला धरून आमचा समाज चालतोय असं पोर्ट्रे केलं जातं. आणि आपण वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचतोच, न्यूज ऐकतोच, म्हणजे जिथे स्त्री एकतर देवता आहे नाहीतर बळी आहे, मधलं काही नाहीच. तर मला वाटतं असं की स्त्रीला माणूस म्हणून ट्रीटमेंट जरी मिळाली, ही मिनिमम अपेक्षा स्त्रीनं ठेवावी सध्या तरी, आणि माणूस म्हणून तिला ट्रीटमेंट मिळावी. काही गरज नाहीये देवता म्हणून ट्रीट करण्याची. आणि तिचं विक्टिमायझेशन होऊ नये म्हणून तिनं स्वतः आधी पुढाकार घेतला पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. आणि तो उठवताना तिला पहिलं तर संरक्षण मिळालं पाहिजे, जे घरातून मिळालं पाहिजे की हो आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. मग ती रेप विक्टिम असू दे किंवा सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेसची विक्टिम असू दे किंवा एखादी विद्यार्थिनी असू दे जिला तिचं करिअर जे आहे ते करिअर तिला त्रास देतंय, त्या करिअरमध्ये तिचं सफोकेशन होतंय, तेव्हा तिला पाठबळ जे आवश्यक आहे घरातून ते मिळणं असू दे. अशा वेगवेगळ्या लेवलवर सक्षमीकरण तर ते आधी घरातून सुरू होतं. समाजाकडून होणारी जी अपेक्षा असते ती नंतर येते असं वाटतं. हा खरं तर खूप मोठा विषय आहे, तरी सुद्धा थोडक्यात मी जे काही सांगू शकते ते असं आहे की सक्षमीकरण आधी मनातून सुरू होतं, मग घरातून, मग संस्थात्मक लेवलला आणि मग सामाजिक लेवलला. नक्कीच मॅडम. म्हणजे जे महिला सक्षमीकरण झाल्यानंतर जो महिलांकडे नॅचरली इमोशनल कोशंट असतो किंवा इमोशनल इंटेलिजन्स असतो त्याचा वापर ती समाजासाठी नक्कीच करू शकते. आणि जे तुम्ही सुपरवुमन कन्सेप्ट बद्दल आता जे बोललात, म्हणजे असं म्हटलं जातं की महिलांनी काम करण्यासाठी किंवा तिचं ध्येय अचीव करण्यासाठी चंद्रापर्यंत जावं पण तिने परत येऊन घरात स्वयंपाकच करावा. ही जी म्हटली जाते ना सुपरवुमन कन्सेप्ट, महिलांनी सगळीकडेच असलं पाहिजे.
आणि तिने घराकडेही दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. ही जी अपेक्षा स्त्रीकडून ठेवली जाते ना, तेच म्हणजे स्त्रीला निसर्गदत्त जी देणगी मिळालेली आहे त्याच्या मधून ठेवली जाते. आता स्त्रियांनी एकमेकींनी एकजुटीने कसं उभा राहू शकतात आणि हे तुम्ही तुमच्या फील्डमध्ये कसं पाहिलेलं आहे? अ, गमतीशीर आहे हा प्रश्न, कारण जे बघितलं जातं ते असं आहे की स्त्रियांना पुरुषांकडून इतका त्रास होत नाही जितका त्रास त्यांना इतर स्त्रियांकडून होतो. आणि त्यासाठी परत मी आता असं म्हणेन की स्त्रियांनी जर एकजूट केली तर कदाचित आपण सक्षमीकरण हा शब्द सुद्धा काढणार नाही, इतकं त्या स्वतः सक्षम फील करतील. आज स्त्रियांनी एकमेकांना धरून जर काही उपक्रम राबवले तर कदाचित येणारी जी पॉवर आहे, जे सक्षमीकरण आहे, ते अबला हा शब्द पुसून टाकतील. आज आपण नवरात्र साजरं करत आहोत, देवीची विविध रूपं साजरं करत आहोत आणि या देवीच्या विविध रूपांमधून वेगवेगळे संदेशही घेत आहोत. स्त्री ही अष्टभुजा असावी, तिनं वेगवेगळ्या, जसं तुम्ही म्हणालात की घर सांभाळून जे काही करायचं ते कर, मग ते चंद्रावर जायचं असेल तरी सुद्धा घर सांभाळून जा. तर अगदी बरोबर आहे, पण घरामध्ये स्त्रिया असतात, एकच स्त्री नसते, भरपूर स्त्रिया असतात किंवा निदान एकापेक्षा जास्त असतात. कधी मुलगी असते, सून असते, सासूबाई असतात, जाऊबाई असतात, तर या नणंद असते. या वेगवेगळ्या नात्यांमधून स्त्रिया एकत्र राहत असतात. तेव्हा आपण एकमेकींचा आदर करतो आहोत का? एकमेकींच्या कार्यक्षेत्राचा, एकमेकींच्या शिक्षणाचा, एकमेकांच्या बलस्थानांचा, गुणांचा आदर करून जर राहत असू, तर कदाचित विमेन एम्पॉवरमेंट हा शब्द सुद्धा चर्चा करण्यासाठी शिल्लक उरणार नाही. बिकॉज वी ऑल विल फील ऑलरेडी एम्पॉवर्ड. जोपर्यंत या चर्चेची गरज आहे तोपर्यंत हे राहून जात आहे. महिला एकत्र येत नाहीयेत, त्या एकमेकींवर प्रेम करत नाही, एकमेकींचा आदर करत नाही, आणि म्हणून ही चर्चा करावी लागते दरवर्षी असं थोडक्यात वाटतंय. असं आहे की मॅडम, म्हणजे एका यशस्वी स्त्रीच्या मागे किंवा एक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. ही कन्सेप्ट जोपर्यंत एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक यशस्वी स्त्री आहे अशी याच्यामध्ये बदलत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की महिला एकजुटीने उभ्या राहतील, आणि जोपर्यंत महिला एकजुटीने उभ्या राहणार नाही तोपर्यंत ही बदलणार नाही. अगदी बरोबर. ठीक आहे. तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स कसा साधला मॅडम? म्हणजे तुम्ही काम करत असताना तुमचा सीव्ही बराच मोठा आहे, तर तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स कसा साधला? अ, अ, हा खरं तर अगेन मी असं म्हणेन की अ, हा प्रत्येक स्त्रीचा जी काम करत आहे तिचा प्रश्न आहे. पण हे जमू शकतं. जर तुम्हाला घरून साथ असेल, जर तुमच्या कामाच्या ठिकाणचे प्रेशर्स तुम्ही घरी येताना तिथेच ऑफिसमध्ये टाकून येत असाल, तर तुम्ही घरीही न्याय देऊ शकता आणि घर ऑफिसमध्ये न आणता तुम्ही घरालाही न्याय देऊ शकता, असं वाटतं. तर एक डिव्हिजन ऑफ थिंकिंग, डिव्हिजन ऑफ वर्क्स हे जरा स्ट्रॅटेजिकली केलं, आपल्या डोक्यात कंपार्टमेंट्स केले वेगवेगळ्या गोष्टींचे, तर ते एकमेकांना अफेक्ट करत नाही, परिणाम होत नाही एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवर. अर्थात हे करताना थोडंसं माझा विश्वास आहे की ध्यानधारणा, योग याचा खूप महत्वाचा वाटा आहे. दुसरा महत्वाचं म्हणजे जे वाचन आपण करतो ते आपल्याला नकळत घडवतं, आणि म्हणून ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. वाचत राहणं, योग साधना करावी, ध्यानधारणा करावी, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक हा एक खूप महत्वाचा भाग आहे, की तुम्ही जे बोलाल ते पॉझिटिव्ह असावं. निगेटिव्हिटी ड्राफ्टिंगमध्ये आली की ती आपल्या कामामध्ये येते. ते करायच्या ऐवजी असं म्हणतात की व्हॉट यू थिंक यू अट्रॅक्ट. तर तुम्ही विचारांना मॉनिटर करा. तुम्ही विचारांना मॉनिटर केलं की तुमचे शब्द आपोआप तसे बाहेर पडतील. जे शब्द बाहेर पडतील त्याच प्रकारचं भविष्य तुम्ही कॅच कराल, अट्रॅक्ट कराल. बिकॉज अवर माइंड इज अ मॅग्नेट, आणि व्हॉट ऑल वी अट्रॅक्ट, व्हॉट ऑल वी कॅच बिकम्स अवर डेस्टिनी. सो बिफोर यू कॅच सम अनवॉन्टेड डेस्टिनी, वर्क ऑन युअर माइंड, आणि मग हा बॅलन्स खूप सोपा आहे. नक्कीच वर्क लाईफ बॅलन्स करताना स्त्रियांनी मानसिक आरोग्य देखील जपलं पाहिजे, आणि तो माझा पुढचा प्रश्न होता पण तुम्ही ऑलरेडी त्याचं उत्तर दिलेलं आहे. आता मॅडम शेवटचा प्रश्न, एक सक्षम महिला म्हणून तुम्ही इतर महिलांना काय मेसेज संदेश देऊ शकता? द्याल? खरं तर याचंही उत्तर मी आधीच दिलेलं आहे, पण तरी मला असं आवर्जून सांगावंसं वाटतं
की महिलांनी स्त्री आणि पुरुष हा भेद मुळात त्यांनी अशा भेदाबद्दल विचार करू नये. हीच अमुक एक स्त्री आहे, अमुक एक पुरुष आहे, याच्यापेक्षा अमुक एक माणूस आहे, मीही एक माणूस आहे. म्हणून माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं. इतका साधा मेसेज मला इथे द्यावासा वाटतो. सक्षमीकरण आपोआपच होईल. एकमेकांचा गुणदोषांसहित स्वीकार करावा. कारण आपण एकमेकांचे काही झेरॉक्स नाही आहोत. वी ऑल आर डिफरंट आणि हेच युनिक आहे. हे डिफरंट असणं हे सत्य आहे आणि त्यामुळे त्या विविधते बरोबर येणाऱ्या व्यक्तीचा स्वीकार करावा. जमेल तसा त्यांचा आदर करावा, त्यांच्या गुणांचा आदर करावा. गुण हे नेहमी दोषांबरोबर येतात म्हणून दोषांचा विचार करून करून नेगेटिव्ह विचार करण्याकडे वळू नये असं मला वाटतं. आणि या ठिकाणी हे जर छोटे छोटे जे वर्क लाईफ, पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ सिद्धांत आहेत हे फॉलो केले तर लाईफ इज ब्युटिफुल. नक्कीच. थँक्यू मॅम, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एवढी चांगली मार्गदर्शनपर मुलाखत दिलीत त्याबद्दल थँक्यू मॅम. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एवढी चांगली मार्गदर्शनपर मुलाखत दिलीत त्या स्पार्क अकॅडमी तर्फे मी तुमचं परत एकदा मनापासून धन्यवाद देते. धन्यवाद. थँक्यू मॅम.